हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचा प्रॉब्लेम सेट नंबर 10. या आधीचे प्रॉब्लेम सेट आणि नंतरचे देखील मी अपलोड केलेले आहेत आणि तुमचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स पाहू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. प्रॉब्लेम सेट 10 मध्ये तुम्हाला सबस्ट्रॅक्शन दिली आहे. तो जस्ट मागच्या स्टँडर्डचा रिकॉल आहे. मग सबस्ट्रॅक्शन करायची कशी? ठीक आहे, तर सबस्ट्रॅक्शनला आता 3 मधून 7 जाईल का? नाही. 3 हा स्मॉलर नंबर आहे म्हणून आपण शेजारच्याकडनं घेणार. 9 कट होणार आणि इकडे होणार 9 चा 8 आणि ह्या 3 चा होणार 13. 13 मधून 7 गेले किती होतात? 6. बरोबर 6 होतात. 8 मधून 4 गेले 4. 2 मधून 5 जातील का? नाही. म्हणून आपण शेजारून घेणार. मग 4 चा काय होऊन जाईल? 3 आणि ह्या 2 चा काय होईल? 12. मग 12 मधून 5 गेले किती होतात? 7. बरोबर. 3 मधून 8 जातील का? नाही. म्हणून परत शेजारच्याकडनं घेणार. 6 चा काय होऊन जाईल? 5 आणि हा 13. 13 मधून 8 गेले किती होतात? 5 आणि या 5 मधून 2 गेले किती होतात? 3. ठीक आहे, म्हणजे आन्सर आलं 35,746. इझी आहे ना सबस्ट्रॅक्शन? सेकंड क्वेश्चन बघा. आता सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे? 8 - 9. आता 8 हा 9 पेक्षा काय आहे? छोटा नंबर आहे. 8 मधून 9 जातील का? नाही जाणार. म्हणून आपण शेजारच्याकडनं घेणार. आता हा 5 आहे. 5 देणार त्याला 1 म्हणून होणार 4, पण मिळताना त्याला मिळणार 10 म्हणून ह्या 8 चा काय होऊन जाईल? 18. ठीक आहे, मग 18 मधून 9 गेले किती होतात? 9. 4 मधून 6 जातील का? नाही जाणार. मग तो जाईल शेजारच्याकडे, पण याच्याकडेच काही नाहीये, 0 आहे म्हणून तो गेला त्याच्या शेजारच्याकडे. मग 7 चा काय होऊन जाईल? 6 आणि याचा 10, पण हा याच्याकडे मागायला आला होता ना, मग त्या 0 ला तिकडे परत द्यावं लागणार. म्हणून या 10 चा काय होणार? 9 आणि या 4 चा 14. मग 14 मधून 6 गेले किती होतात? 8. ठीक आहे, 9 मधून 4 गेले 5. 6 मधून 3 गेले 3 मधून 2 गेले 1. समजले तुम्हाला? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण 0 त 8 जातील का? नाही. मग तो जाईल शेजारच्याकडे. मग 4 चा काय होऊन जाईल? 3 आणि या 0 चा 10. ठीक आहे, 10 मधून 8 गेले किती होतात? 2. 3 मधून 2 गेले 1. 5 मधून 6 जातील का? नाही. मग तो जाईल शेजारच्याकडे. याच्याकडे 1 होता तर काय होऊन जाईल? 0 आणि या 5 चा काय होऊन जाईल? 15. 15 मधून 6 गेले किती होतात? 9. 0 त 8 जातील का? नाही. म्हणून शेजारच्याकडनं घेणार. या 7 चा काय होऊन जाईल? 6 आणि या 0 चा 10. 10 मधून 8 गेले किती होतात? 2 आणि 6 मधून 5 गेले 1. तुमचं आन्सर आलं 12,912. क्लिअर आहे? आता लास्ट सम बघा. 2 त 7 जातील का? नाही जाणार. म्हणून शेजारून घेणार. 3 चा काय होऊन जाईल? 2 आणि या 2 चा 12. 12 मधून 7 गेले किती होतात? 5 होतात. ठीक आहे, 2 त 4 जातील का? नाही. म्हणून काय करणार? शेजारच्याकडनं घेणार. या 4 चा काय होऊन जाईल? 3 आणि या 2 चा 12. 12 मधून 4 गेले 8. ठीक आहे, 3 त 6 जातील का? नाही. मग इथे घेणार, पण याच्याकडे आहे का? नाही. मग तो अजून शेजारच्याकडे जाईल. 5 चे काय होऊन जातील? 4 आणि या 0 चे 10, पण याला द्यायचंय ना शेजारच्याला. मग या 10 चा काय होऊन जाईल? 9 आणि हा 13 त 6 गेले 7. 9 मधून 8 गेले 4 मधून 4 गेले 0. म्हणून आन्सर आला 1785. क्लिअर आहे सगळं? तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 10. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण
प्रॉब्लेम सेट नंबर 11 पाहणार आहोत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.